नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या वेळेमध्ये आपण एक महत्त्वाचा विषयाबद्दल सांगणार आहे. ते म्हणजेच की जुलै महिन्यापासून 26 लाख लाभार्थ्यांचे हप्ते आता बंद होणार आहेत. हा मित्रांनो, स्वतः माननीय अदिती तटकरे यांनी ही स्वतः माहिती ट्विट करून सांगितली आहे. जून महिन्यामध्ये 2.25 कोटी लाभार्थ्यांना जून महिन्याचा हप्ता मिळालेला आहे. परंतु आता 26 लाख लाभार्थ्यांचे हप्ते जुलैपासून बंद होणार आहेत. उर्वरित लाभार्थ्यांना जुलैचा हप्ता कधी मिळणार आहे, 1500च मिळणार आहेत का जास्त मिळणार आहे, ही सर्व माहिती आता आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात आधी तटकरे मॅडम काय म्हणतात ते पाहूया. चला तर मित्रांनो, मग आपण पाहूया की माननीय अदिती तटकरे यांनी नेमकं काय ट्विट केलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल यांनी जे ट्विट दिलेलं आहे ते ट्विट आपण पाहणार आहोत. त्या म्हणत आहेत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवली होती. यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26.34 लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे. म्हणजेच मित्रांनो, जून महिन्यामध्ये 2.25 कोटी लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला आहे. तर 26.34 लाख हे अपात्र लाभार्थी ठरलेले आहेत. यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे, काही कुटुंबामध्ये 2पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत. या माहितीच्या आधारे जून 2025 पासून या 26.34 लाख अर्जदारांना लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती करण्यात आला आहे. म्हणजे त्या 26.34 लाख लाभार्थ्यांना जुलैचा महिना हा आता ह्यापासून मिळणार नाही, इथून तो बंद होणार आहे. तर 2.25 कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून 2025 महिन्याचा सन्मान निधी करण्यात आला आहे. 2.25 कोटी महिलांना याचा लाभ जून महिन्याचा मिळालेला आहे. मित्रांनो, तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या 26.34 लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्याकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल. जे 26.34 लाख लाभार्थी आहेत जे अपात्र ठरवलेले आहेत तात्पुरत्या स्वरूपात, त्यांची पुन्हा जिल्हाधिकारी यांच्याकडून शहानिशा करण्यात येणार आहे. आणि त्याच्यातले जे पात्र लाभार्थी आहेत, जे पात्र महिला आहेत, त्यांना पुन्हा जुलै महिन्यापासून किंवा मग ऑगस्ट महिन्यापासून परत एकदा लाभ मिळायला सुरुवात होणार आहे. मित्रांनो, शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल, असे ट्विट करून अदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे. मित्रांनो, एकंदरीत जूनमध्ये 2.25 कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळालेला आहे. तर 26.34 लाख हे अपात्र लाभार्थी ठरलेले आहेत जून महिन्यामध्ये. ते तात्पुरत्या स्वरूपात अपात्र ठरवण्यात आलेले आहेत. जुलैमध्ये त्यांना हप्ता मिळणार नाही अशी शक्यता दाट वर्तवण्यात येत आहे. मित्रांनो, परंतु जिल्हाधिकाऱ्याकडून त्या 26.34 लाख लाभार्थ्यांची शहानिशा करून त्यातले जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना वेगळे करून त्यांना परत एकदा लाभ मिळवण्यास सुरुवात होणार आहे. मित्रांनो, अशी माहिती तटकरे यांनी दिलेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी व्हिडिओ थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. काही प्रश्न असतील तर विचारा, त्यांचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.